ज्या पक्षाला बैठका मारायला शिवसेनेनं शिकवलं तो पक्ष आज आमच्यासमोर दंड फुगवतोय असा विरोधी पक्षाला टोला देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची करवीर दक्षिण आणि ग्रामीण विधानसभा आढावा बैठक शासकीय विश्रामगृह इथं संपन्न झाली। यावेळी जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांना घर तिथं शिवसैनिक आणि गाव तिथं शिवसेना हे आपलं ब्रीदवाक्य अंगीकारूया, कष्टानं काम करूया असं आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आणि उपनेते संजय पवार यांनी केले। शासकीय विश्रामगृह कोल्हापूर इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर विधानसभा आणि दक्षिण विधानसभा ग्रामीणमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली आहे। यावेळी बोलताना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पराभवानं खचून न जाता पुन्हा एकदा जोमानं भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच निवडणुकीच्या अनुषंगानं दक्षिण विधानसभा आणि ग्रामीण करवीर विधानसभा क्षेत्रातील गावागावांमध्ये जाऊन बैठका घेण्याचं नियोजन करण्यात आले। तसंच सर्व इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच BLA गट प्रमुख आणि पक्ष संघटना मजबूत करून निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना करण्यात आल्या। यावेळी भाजपवर टीका करताना स्वार्थापोटी सत्तेत येण्यासाठी हिंदुत्वाचा खोटा बुरखा घालून तसंच केंद्रीय यंत्रणेचा चुकीचा वापर करून सत्तेवर आले त्या ढोंगी भाजपला धडा शिकवण्याची तसंच या भाजपच्या खोट्या हिंदुत्वाचा पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे। रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांना उद्धवजींनी मोठं केलं, पदप्रतिष्ठा, सन्मान दिला। त्यांनी सुद्धा कृतज्ञपणाचा कळस दाखवत निव्वळ सत्ता लोभापायी मातृवत शिवसेना फोडली। ED, CBI आणि इतर यंत्रणेच्या भीतीपोटी पक्ष सोडून गेले। तरी सुद्धा आज महाराष्ट्रातील हे शिवसेनेचे लाखो मावळे उद्धवजींचा विचार जोपासत पुन्हा शिवसेना पक्ष मोठा करत आहेत। ज्या पक्षाला बैठका मारायला शिवसेनेनं शिकवलं तो पक्ष आज आमच्यासमोर दंड फुगवतोय, त्याला योग्य धडा शिकवणं हेच या स्वाभिमानी शिवसैनिकांचं काम आहे आणि ते आपण कष्टानं, निष्ठेनं, श्रद्धेनं करू। पुन्हा एकदा शिवसेनेला सुवर्ण दिवस आणण्याचं भाग्य आपल्या पदरी घेऊया। कुठल्याही निवडणुका असो, उद्धवजी देतील तो आदेश शिरसावंद्य मानत घर तिथं शिवसैनिक आणि गाव तिथं शिवसेना हे आपलं ब्रीदवाक्य अंगीकारूया, कष्टानं काम करूया असं आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आणि उपनेते श्री संजय पवार यांनी केले। यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं।